पहिल्या चेंडूवर एकेरी धाव। तर मित्रांनो बघता आज 2-2 सामने जिंकून हे दोन्ही संघ पुढे चाल केलेली आहे। तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। आपण पाहू शकता सन्माननीय सचिन पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती आपण पाहतोय। वेलकम वेलकम वेलकम। या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम। सन्माननीय सचिनजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ओम साई 40+ क्रिकेट संघ पिसे आयोजित सरपंच उपसरपंच चषकात सचिनजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। बजरंग फुलटा चेंडूला ड्राइव्ह केलेला आहे, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। दोन्ही संघ फलंदाजीच्या बाबतीत असो गोलंदाजीच्या बाबतीत असो अतिशय तुल्यबल संघ आहेत। दोघांचीही कामगिरी तितकीच उजवी। दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेले आहेत। पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू सामना आजच्या दिवसातील अंतिम सामना असं म्हणूया। याच्यातून एक संघ निघणार आहे। आजच्या शेड्यूल मधील हा अंतिम सामना असं समजूया आपण। 2-2 सामने दोन्ही संघांनी जिंकून आपली दावेदारी पेश केलेली आहे। बघूया एक संघ कुठला उरतोय। पुढे सचाल खेळण्यापर्यंत अतिशय उत्कृष्ट ड्राइव्ह केलेला ऑफ ड्राइव्ह, जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येत आहे थोडंसं तिथे चुकी घडते क्षेत्ररक्षकाकडून, त्याचा परिणाम मात्र 2 धावात। दोन्ही संघांना माहित आहे दोन्ही संघाच्या उजव्या बाजू कमजोर बाजू गणित माहित आहे। दोन्ही संघाचे गोलंदाज फलंदाज सर्व काही सकाळपासून अनुभवलेले आहे। त्याच्यामुळे हा सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यात शंका नाही। बजरंग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज झाला, स्वतः गोलंदाज आहे तो पोचू शकत नाही। बजरंग मात्र पोचलेले आहेत। दोन्ही फलंदाज सुरक्षित। धावसंख्या 6, लगातार 2 दुहेरी धावा। पहिल्या चेंडूवर एकेरी, दुसऱ्या चेंडूवर एकेरी, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव, त्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 दुहेरी धावा। 3 षटकांचा सामना आहे। निलेश आणि बाळाराम धुरा सांभाळत आहेत जय हनुमान पोगाव संघाची। तर कालिका माता खारबाव संघ बजरंगकडे झोपवलेलं आहे पहिलं षटक, ज्यांनी याआधी सुद्धा चांगलं षटक हाताळलं होतं। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा मला तरी वाटतं दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाईल। अगदी 2 धावा सहज होऊ शकल्या असत्या, मात्र तिथे स्वतःला तिथे थांबवलेलं आहे फलंदाजाने आणि स्वतःचा विकेट फेकलेला आहे। रणनीतीनुसार आपला विकेट फेकलेला आहे फलंदाज बाळाराम यांनी आणि पहिल्या गड्याच्या मोबदल्यात सन्माननीय पंचायत समिती सभापती सचिनजी पाटील इथे उपस्थित आहेत। त्यांचा उचित सन्मान आमच्या ओम साई 40+ क्रिकेट संघ पिसे यांच्या वतीने केलं जाईल। तर मी विनंती करेन किशोरजी पाटील आपणास की सचिनजी पाटील यांचा उचित सन्मान करायचा आहे। कॅमेरामॅन आपण फोकस करा। सचिनजी पाटील याचा उचित सन्मान केला जातोय। ओम साई 40+ क्रिकेट संघाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2025 सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली। आपलं प्रेम असंच आमच्या सोबत असू द्या, आपली माया आपलं स्नेह असाच या मित्र परिवारावर आपल्या गावावर असू द्या। खूप खूप धन्यवाद साहेब। तर इथे मात्र धावसंख्या थांबलेली आहे 7 वर। पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे।
किशोर येतोय गोलंदाजी मार्गावर. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने ही या स्पर्धेत आतापर्यंत चांगली हाताळलेली आहे. दोन्ही संघ कधीही मुसंडी मारू शकतात, दोन्ही संघ कधीही पलटवार करू शकतात, दोन्ही संघाकडे ती क्षमता आहे. डावखुरा फलंदाज अशोक. इथे मात्र मिस टाइम होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय आणि पहिल्या चेंडूवर पहिली सफलता किशोर याला. टीम मीटिंग घेऊ नका वारंवार, त्यासाठी आपण एक षटक कमी केलेलं आहे, त्याचा आपल्याला भरपाई त्याची करायची आहे. म्हणून फलंदाजांनी लवकर आपली क्रीज गाठत जा. क्षेत्ररक्षकांनी आपली जागा सोडू नका. विकेट पडल्यानंतर किंवा एखादी घटना घडल्यानंतर. नवीन फलंदाज येतोय सोमनाथ. 7 या धावसंख्येवर हातरा बसतोय. दुसरा सोमनाथ. मोठा फटका आता मात्र येतोय. चेंडू रडार मध्ये जाईल. फ्लॅट 6. केली होती. एकंदरीत 4 वेळा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला होता. तोच फॉर्म सोमनाथ. इथे डाव्याच्या बाहेर येईल चेंडू. अवांतर धावेची खून पंच करतायत घरत सर. धावसंख्या 14. एका षटकाराने बघा लगेच गोलंदाज थोडेसे बिथरले, लगेच डाव्याच्या बाहेर चेंडू फेकला. म्हणजे एका चेंडूवर 7 धावा एकंदरीत खर्ची घातल्या. स्वतःची लाईन बिघडली आणि स्वतःचे षटक मात्र इथे धोक्यात टाकलं. पृथ्थकरण बदललं. आता मात्र चांगला चेंडू ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बजरंग यांच्याकडून. तत्पूर्वी 2 धावा अगदी सहज पूर्ण. तर पाहुणे आपल्याशी निरोप घेताना फारकत घेताना खूप खूप धन्यवाद. सचिनजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. आपण या स्पर्धेत आलात, या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, खेळाडूंचा उत्साह वाढवला, आयोजकांचं प्रेम जिंकलं. आपलं खूप खूप धन्यवाद. थांबा जरा पंच, काही क्षण आपल्याला इथे खेळ थांबवायचा आहे, स्थगित करायचा आहे. तर पाहुणे आपल्याशी निरोप घेत आहेत. खूप खूप धन्यवाद. तर अशा रीतीने इथे सामन्याकडे आपण बोलूयात. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर किशोर मार्गस. एकंदरीत 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्ची घातल्या आहेत. पहिल्या षटकात 7. थांबा. इथे मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकारासाठी पाहुण्यांचे स्वागत. काय सोमनाथ यांची फलंदाजी इथे बहरलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 4 षटकार पेश केले होते, इथे मात्र 2 षटकार आणि अजून खेळपट्टीवर
शाबूत आहेत. पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्या आगमनाची आपण बघितली, फटाक्याने जशी आतिषबाजी झाली तशी षटकाराने आतिषबाजी झाली. काय फटकेबाजी पाहायला मिळते इथे सोमनाथच्या बॅटमधून. जोपर्यंत सोमनाथ क्रीजवर असेल, किशोर सारख्या गोलंदाजाला मात्र प्रश्नचिन्ह. हो, आत्ता मात्र कुठेतरी एक चांगला चेंडू हाताळलेला आहे किशोर याने. या आधीच्या सामन्यामध्ये फक्त 5 धावा खर्ची घातल्या होत्या. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर असं वाटलं की किशोर या सामन्यात ही चांगली गोलंदाजी करेल. मात्र जसं सोमनाथ मैदानात आला तसं मात्र इथे चित्र बदललं. धावसंख्या आहे ती 22. हो, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आपल्या षटकाची सांगता मात्र चांगली केली. 2 निर्धाव चेंडूने केलेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावफलकावर धावा आहेत त्या. 2 बाद 11, 22. बाद होणारे फलंदाज बालाराम आणि अशोक. बालारामने 1 धावेचे योगदान दिलं, अशोक याने 1ही धावेचे योगदान दिलं नाही. तर सोमनाथ 2 षटकार 1 दुहेरी धावाने 14 धावांवर खेळतोय. या सन्माननीय संदीप म्हात्रे दादांचं शुभ आगमन नुकतंच आपण व्यासपीठावर पाहिला. त्यांच्या समवेत इतर काही मान्यवर देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. मनोज गोलंदाजी मार्गावर येतोय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण स्वतःला स्ट्राईकवर ठेवायचं आहे सोमनाथ याला. बघूया, मनोज. धावसंख्या 23 आहे. इथे धावा रोखाव्या लागतील. सोमनाथ 14 धावांवर आतापर्यंत खेळत आहे. तेवीस धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मनोज राईट राऊंड ओव्हर द विकेट. मोठा फटका इथे फसलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल आणि सुरक्षित झेल. हनुमान नवीन फलंदाज येतोय. सलामीवीर निलेश अजूनही खेळपट्टीवर आहे. बाद होऊन परतला सोमनाथ. 14 धावांची खेळी करून लगातार 3 चेंडूंवर मात्र त्यांना एकही धावा करता आल्या नाही. जाता जाता मात्र थोडेसे निराश करून गेले. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. त्यानंतर मात्र 3 चेंडूवर एक त्यांनी स्वतःची विकेट फेकली आणि 2 निर्धाव चेंडू खेळले. हनुमान मनोजसाठी पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट. चांगले षटक आपल्याला संघाला आपल्या हाताळताना दिसतोय मनोज. हनुमान बघूया काय रणनीती आखून आलेला आहे. काही चेंडू खेळायला मिळतील त्यांना. स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे अपील जोरदार. 1 धाव पूर्ण. अगदी सहज दुसरी धाव पूर्ण होईल का? काय बॅकअप दिलेला आहे. चांगली साथ दिलेली आहे आपल्या क्षेत्ररक्षकांना. असं वाटलं होतं ओव्हरथ्रूच्या रूपाने तिथे चौकार गेला असता मागे. मात्र क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. शेवटच्या क्षणी कव्हर केलेला आहे तिथे.
या षटकातील 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडू शेष आहेत, धावा आहेत 25, 30च्या पार जावं लागेल जेणेकरून या सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होईल, चुरस निर्माण होईल. मात्र 25 पर्यंत 30च्या आत ठेवावं लागेल. इथे मात्र अतिशय सुरेख कसा फटका, हेलिकॉप्टर उडवला आणि चेंडू झाले सीमारेषे बाहेर चौकार. काय फटक्यामध्ये वेग होता, काय टायमिंग पाहायला मिळालं. फुल लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय हेलिकॉप्टर प्रमाणे त्यांनी फटकेबाजी केली आणि चेंडूला सीमारेषेबाहेर 2 क्षेत्ररक्षकांना तिथे उत्तर नव्हते, तिथे बीट करून चेंडू सीमा पार गेलं चौकारासाठी. या चौकाराने मात्र आता धावसंख्या वधारलेली आहे 29. उर्वरित 2 चेंडू शेष. या 2 चेंडूवर काय घडेल, एक मोठा फटका येईल का की येईल विकेट, कोणाच्या बाजूने असतील हे 2 चेंडू. अतिशय महत्वाचे मौल्यवान हे 2 चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने. मनोज तो हनुमान, चेंडू शेष आहेत 2. बघूया फलंदाजी करणाऱ्या संघाला 4 धावा आल्या तरी महत्वाच्या ठरतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाला एखाद्या विकेटची आवश्यकता असेल. जर तर खूप काही दडलंय या चेंडूंमध्ये 2. मोठा फटका येईल का, विकेट येईल, काय घडणार. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे त्यांच्या फॅनने, त्यांच्या समर्थकांनी बरोबर सांगितलं होतं, संदेश वखारे सरांनी सांगितलं की इथे रिव्हर्स स्वीप फटका पाहायला मिळू शकते आणि घडलं तेच. कारण जवळून ओळखतात त्यांना, त्यांच्या फलंदाजीची त्यांना पूर्णपणे ओळख आहे, पारख आहे आणि सांगितले रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होईल आणि झाला, मात्र अयशस्वी प्रयत्न. मनोज हनुमानसाठी पवित्रा घेतलाय, मोठा फटका. बघा दम आहे आपल्या फटक्यांमध्ये, मात्र उगाच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता याआधी. इथे मिळतोय चौकार आणि धाव संख्या या चौकाराने पोहोचते 11च्या सरासरीने 33. सरपंच हायवे दिवा गाव सन्माननीय संदीप मात्रे दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी गणेश दादा पाटील आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण संदीप मात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट. नक्कीच सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आपण पाहतोय की या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मायेची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. संदीप दादा म्हात्रे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले गेले. नक्कीच त्यानंतर आपल्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता इथे देखील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी किशोरजी पाटील आपल्यास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण इथे जी पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. इथेची पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये हंस तुंगारे हे देखील उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सरपंच उपसरपंच चषक 2025 ला त्यांची सदिच्छा भेट आपण पाहतोय. हंस तुंगारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया.
यस हंस तुंगारे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सन्माननीय रोहितजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नक्कीच पिसे गावची आणबान शान अर्थातच पिसे गावचे सुपुत्र सन्माननीय विजय मंगल जाधव वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी उत्कृष्ट अभ्यासक व्यक्तिमत्व ज्यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटना यांच्या वतीने कोकण विभाग शिक्षण आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते 4 जानेवारी 2025 अर्थातच कालच कोकण विभाग गुणवंत शिक्षण पुरस्कार 2025 ने सन्मानित केले गेले. नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून नक्कीच ठाणे जिल्ह्यात पिसे गावचं नाव लौकिक झालं आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. नक्कीच विजयदादा पाटील सोबतीला आहेतच. चौतीस धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर आली आहे त्या ठिकाणी रनआउटची विकेट. अगदी महत्वाची विकेट. मनीष शिवारी फलंदाज बाद. सन्माननीय विजय मंगल जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण दादांना सन्मानित करूया. यस मॅच 1 मिनिट थांबवायची आहे. एक मेगा सत्कार या ठिकाणी होत आहे. मित्र काल ज्यांना नक्कीच आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कोकण विभाग गुणवंत शिक्षण पुरस्कार मिळाला त्यांचा सत्कार व्यासपीठावर या ठिकाणी होत आहे. संपूर्ण ओमसाई पिसे टीमच्या वतीने हा सत्कार आपण या ठिकाणी पाहतोय. हे आपण पाहू शकता. पिसे गावचे सुपुत्र अर्थातच पिसे गावचं नाव संपूर्ण ठाणे जिल्हाभर ज्यांच्या माध्यमातून गाजतंय. काल ज्यांना श्री ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार यांच्या शुभ हस्ते कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांचा सन्मान व्यासपीठावर होत आहे. विजय मंगल जाधव. नवीन फलंदाज मनोज झड्यानी. वलिया मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट. या बलेचा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. आडव्या बॅटचा प्रयोग आपण पाहिला. अतिशय चांगला फटका मनोज जानीच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय. 4 ने स्वतःचा त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन केलाय. 34 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. टीम श्री कालिका माता खारबाव आजच्या शेड्यूल मधील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. नक्कीच आज संघ कोणता टॉप 3 मध्ये प्रवेश करेल हे आपण पाहूया. जय हनुमान पोगाव की श्री कालिका माता खारबाव. श्री कालिका माता खारबाव की जय हनुमान पोगाव. कोणता संघ शेलू माता वर्ल्ड टीम सोबत सेमीफायनल खेळेल
या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. निलेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेशा फॉलोवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला गोलंदाज निलेश पाटीलच्या माध्यमातून. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि त्या दरम्यान आपण या ठिकाणी पाहू शकता आमचे मान्यवर आमच्यापासून रजा घेताना सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका मनोज डाणेच्या बाट मधून निघणारा पहिला षटकार आपण पाहतोय. 6 धावफलक 12 वर पोहोचलाय. या साबंच आपण 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. मान्यवर मात्र आमच्यापासून रजा घेताना. षटक क्रमांक पहिलं चालू आहे ज्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात श्री कालिका माता खारबाव टीम साठी. षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. निलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने प्रहार झालाय मात्र फटका फसलाय. सोमनाथ झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद मनोज डाणे. थँक्यू डीजे. मनोज जडानीची महत्वाची विकेट आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर येतोय. एक गडी बाद या ओव्हर मध्ये अर्थातच आणि एक रनआउटची विकेट देखील आपण पाहिली. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर महेश वारे. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे त्या ठिकाणावर ना. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 22 धावांची आवश्यकता आहे. महेश वारेचं हे महत्वाचं षटक पाहूया कशा प्रकारे हात आलेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. महेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. अशोक म्हात्रे त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगला स्टॉप. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रकाश चेंडू पर्यंत पोहोचतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. बॅक टू बॅक डबल धाव आपल्याला पाहायला मिळते. महेशचं षटक अति महत्वाचं आहे टीम पोगावसाठी, कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये प्रकाशला ते सोपं जाईल. मात्र त्या उलट या षटकामध्ये किती धावा येत आहेत हे देखील अधिक महत्वाचं आहे टीम खारबावसाठी. आज प्रदीप जोशी साहेबांची अनुपस्थिती आपण पाहतोय. आज ते मात्र संघामध्ये उपस्थित नाहीयेत. षटकातील पुढचा बॉल महेश वारे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. महेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. क्षेत्ररक्षण सजवलंय मात्र यासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. वारंवार चेंडूला पुढे ठेवलं जात आहे. आता मात्र 8 चेंडू 18 धावा. प्रत्येक निर्धाव चेंडू सोबत समीकरण पुन्हा एकदा बदलतेला आपण पाहतोय. नक्कीच हा बदल जो आहे तो कदाचित टीम खारबावसाठी महाग पडेल, कारण निर्धाव चेंडू जे आहेत ते नक्कीच महत्वाचे आहेत टीम पोगावसाठी. मात्र या वेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. मनोज म्हात्रे बॅक टू द डगआउट. वळूया आपण मॅचच्या दिशेने. या वेळेस देखील टॉपही लागलाय. चेंडू हवेत. गोलंदाज मात्र थोडा दूर राहिला आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 17 धावांची आवश्यकता आहे.
तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपण व्यासपीठावर सन्माननीय नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके भालामामा सन्माननीय खासदार साहेब यांचे सुपुत्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. नक्कीच हे आपण या ठिकाणी पाहू शकता. सन्माननीय भिवंडी लोकसभेचे सर्वांचे लाडके खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे आपल्या सर्वांचे लाडके बालामामा त्यांचे सुपुत्र या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॉलिंग ट्रॅक वर प्रकाश येतोय. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. श्री वेताल कोपर संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. काल मात्र काय कमालीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या स्पर्धेच्या फायनल मॅच मध्ये नक्कीच त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत. त्या दरम्यान वळूया मॅच कडे. 6 चेंडू 17 धावा. या बलेचा बॉल खाली रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. खाली क्षेत्र निवडला, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाता पाता चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. नक्कीच व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे बोलणार आहोतच. मात्र त्या दरम्यान दांडी 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 गोल त्रिफलाचीत फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. यस, थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावर आपल्यामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं आपण त्यांना सन्मानित करूया. मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके भिवंडी लोकसभेचे खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र अर्थातच सुमित शेठ म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय नक्कीच मित्र सुमित शेठ म्हात्रे साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोतच. मात्र त्याआधी सुमित शेठ म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते विजय मंगल जाधव यांना सन्मानित करायचं आहे. कालच ज्यांना सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला, त्या माणसाचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करूया. नक्कीच मी सुमित शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पिसे गावचे सुपुत्र विजय मंगल जाधव सरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्राध्यापक आहेत पेशाने आणि नक्कीच काल मात्र त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली. कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आणि त्या व्यक्तिमत्वाचा स्वागत सत्कार व्यासपीठावर होत आहे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर व्यासपीठावर नक्कीच आपल्यामध्ये सुमित शेठ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. एक हसमुख चेहरा, दिलदार व्यक्तिमत्व व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके बालामामा यांचे सुपुत्र व्यासपीठावर आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी विनंती करतोय हेमंत मुसाबाई सोबतच होम साई 40+ संपूर्ण संघ आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा मेगा सत्कार व्यासपीठावर होणार आहे.
विजयदादा पाटील आपण देखील जॉईन व्हा. एक मेगा सत्कार व्यासपीठावर तुम्ही पाहताय. हे आपण पाहू शकता मायेची उप देणारी श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन यथाचित स्वागत सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण व्यासपीठ थोडं खुलं करा. समोरच्या दिशेने मॅच चालू आहे. साहेबांना मॅच पाहू द्या कारण मॅच येऊन ठेपली आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. बॉल यस तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय बॉलला उडवलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. या या षटकारासोबत भरपूर काही घडलंय बिघडलंय कारण आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटचा एका बॉलचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. अतिशय सुरेख रंगत या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल ठरवेल की या 2 टीम मधून कोणता संघ या स्पर्धेतील सेमीफायनल मॅच खेळेल. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. एक तर ठोकलाय मात्र अजून एक ठोकावा लागेल. प्रकाश बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा बॉल. या बॉलर्स देखील बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी सीमारेषेलगत हा झेल कंप्लीट केला आणि अशा प्रकारे पोगाव संघ फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये धडकतोय. अतिशय रंगतमय सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अटी तटीच्या लढतीत मात्र संघ या ठिकाणी होतोय. जय हनुमान पोगाव सेमीफायनल मध्ये धडकतोय. जय हनुमान पोगाव संघ. यस चला शेलू माता वर्ल्ड टीमचे कॅप्टन त्याचबरोबर पोगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पोगाव टीमचे कॅप्टन चला पाहुण्यांना जायचं आहे. आपण टॉस आधी करून घेऊया. अशोक म्हात्रे यांच्या झेलसाठी भावेश वारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. चला शेलू माता